तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला सांगणार व्हॉट्सअपवर जर तुम्हाला करेक्ट 12ला जर कुणाला बर्थडे विश करायचा असेल तर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने जो की मेसेज आहे तो तुम्ही शेड्यूल लावून ठेवू शकता। बरेचशा जणांना माहिती असेल व्हॉट्सअपमध्ये अशा पद्धतीचे एक अपडेट आहे ती तुम्हाला मी सांगणार कशा पद्धतीतून काय आहे। बरेचशा जणांना जे काय व्हॉट्सअपमध्ये जे काही शेड्यूल लावता येत नाही, जसं की तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुकवर जशा पद्धतीतून करेक्ट जो की मेसेज आहे तो शेड्यूल लावून तुम्ही मेसेज सेंड करू शकत होता, तशाच पद्धतीने व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही करू शकणार आहात। कसं काय करा सगळं काय डिटेल्स सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि विदाऊट स्किप करता पण लास्टपर्यंत नक्की व्हिडिओ पहा, कारण की तुम्हाला काय करावं लागतं, एखाद्याचा बर्थडे असेल, तुमच्या गर्लफ्रेंड किंवा कोणाचाही बर्थडे असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, रात्री 12 पर्यंत तुम्हाला जागं राहू लागत होतं। तर आता तुम्हाला जागं राहण्याची सुद्धा काही गरज नाही। तुम्ही तिथे इमेज सिलेक्ट करून जो की तुमचा मेसेज आहे तो सुद्धा तुम्ही करेक्ट 12ला शेड्यूल लावून जो की ऑटोमॅटिक सेंड होणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो ज्या काय मी सेटिंग सर्वात महत्त्वाच्या त्या सेटिंग्स तुम्हाला करायच्या आहेत। त्या सेटिंग केल्यानंतर जी की आहे तो मेसेज करेक्ट तुमचा 12ला सेंड होणार आहे आणि मेसेजला शेड्यूल लागणार आहे। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय आपण मोबाईलच्या स्क्रीनवर डिटेल्समध्ये जाणून घेऊ। डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं आपण डिटेल्समध्ये ए टू ते झेड सगळं काय प्रोसेस आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं सगळ्या स्टार्टिंगला की स्किप करू नका, स्किप केलं तर तुम्हाला अजिबात काही सुद्धा सेटिंग समजणार नाही। तर डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। सगळ्यात पहिले तर मी व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घेतो। व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर समजा मला ह्याला 12ला करेक्ट बर्थडे विश करायचा आहे तर बघू शकता इथे जी की मी मेसेज सेंड केला आहे, बघू शकता ह्याच्यावर जर मी प्रेस केलं तरी सुद्धा इथे कुठे सुद्धा मला शेड्यूलचं ऑप्शन भेटत नाही। जसं की मी सेटिंगमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला सांगतो, जसं की मी सेटिंगमध्ये इथे गेलो, सेटिंगमध्ये गेल्याने सुद्धा कुठे सुद्धा मला तो की आहे तो ऑप्शन भेटत नाही, कारण की व्हॉट्सअपनं असं एक सुद्धा अपडेट आणलेलं नाही की जो की मेसेज आहे तुम्ही शेड्यूल करून ठेवू शकता। तर कसं करायचं ते सांगतो। सगळ्यात पहिले प्ले स्टोअरवरून तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे, जे की ही ॲप्लिकेशन तुम्हाला जी की आहे ही डाउनलोड करून घ्यायची आहे। त्याच्या आधी तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमच्या सेटिंगमध्ये जाऊन तुमच्या मोबाईलचा जो काही पॅटर्न आहे तो पूर्णपणे रिसीट करायचा आहे। जर रिसीट जर नाही केला तर तुमचा मेसेज आहे तो सेंड होणार नाही। त्यामुळे मोबाईलचा जो काही पॅटर्न आहे तो पूर्णपणे तुम्हाला रिसीट करून घ्यायचा आहे। त्यानंतर जी काही आहे ही ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायची आहे। ओपन केल्यानंतर जे काही तुम्हाला परमिशन्स मागेल सगळ्या परमिशन्स तुम्हाला अलाउ करून द्यायच्या आहेत। त्यानंतर ते प्लस बटन भेटेल यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर जी काही व्हॉट्सअप येथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, इथे प्लस बटन भेटेल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून व्हॉट्सअप आहे ते अशा पद्धतीतून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, येथून एक कॉन्टॅक्ट आहे ज्या व्यक्तीला तुम्ही करेक्ट 12ला मेसेज सेंड करणार आहे तो कॉन्टॅक्ट इथून अशा पद्धतीतून सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर त्या व्यक्तीचं तुम्हाला इथे नाव अशा पद्धतीतून दिसून जाईल। त्यानंतर खाली इकडे स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथं मेसेजचा एक ऑप्शन भेटेल, त्यात जो की मेसेज तुम्हाला करेक्ट 12 वाजता सेंड करायचा तो अशा पद्धतीतून टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे एक हा ऑप्शन भेटेल यावर क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून इमेज व्हिडिओज किंवा डॉक्युमेंट्स ऑडिओ किंवा रेकॉर्डिंग जर सेंड करणार असाल तरी सुद्धा तुम्ही जे की आहे करू शकणार आहात। त्यानंतर इथे बघू शकता शेड्यूलचा एक ऑप्शन भेटेल, यावर क्लिक करून तुम्हाला ज्या तारखेला सेंड करायची तारीख इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर जी काही टायमिंग आहे ते टायमिंग अशा पद्धतीतून तुम्हाला सेंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर सेट केल्यानंतर वर एक डनचा बटन भेटेल त्यावर क्लिक करून जो की मेसेज आहे तो तुमचा शेड्यूल होणार आहे आणि करेक्ट 12ला जो की आहे समोरच्या व्यक्तीला सेंड होणार आहे। या अशा पद्धतीतून तुम्ही व्हॉट्सअपला जो की मेसेज आहे तो शेड्यूल लावून सेंड करू शकणार आहात। हाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तो तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग